नमस्कार, मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. आज मार्केट मस्त होतं. बेअर्सची धुलाई झाली आज. कारण असं झालं असेल की 1200 पॉईंट जे मार्केट सुरुवातीला तेजीत होतं ते मार्केट हळूहळू कमी होऊ लागलं. तेजी कमी होऊ लागली. ही तेजी 400 पॉईंटच उरली. त्यामुळे वाटलं असेल की आता मार्केट मंदीत जाईल, म्हणून या ठिकाणी शॉर्टिंग झाली असेल. मार्केट जसं जोरात खाली येऊ लागलं तसं शॉर्ट करणाऱ्यांना बरोबर मार्केटने पकडलं आणि तिथून जे मार्केट वाढायला लागलं ते पुन्हा जवळजवळ 1600 पॉईंटपर्यंत मार्केट वाढलं. आपण सकाळीच बोललो होतो, घाबरायचं नाही. मार्केट पडलं, आपल्याजवळ पैसे असतील तर जे शेअर खरेदी करता येतील, क्वालिटी शेअर असतील, आपण जे घ्यायचे ठरवले असतील ते थोड्या प्रमाणात घ्यायचे. मार्केट तेजीत गेलं तर आपल्याला जे शेअर विकले जात नाहीत, बरेच दिवस अडकून आहेत, ते शेअर विकले जात असतील तर झटकीपट विकून टाकायचं. तसं आज ज्यांनी धैर्य केलं असेल आणि काल खरेदी केले असतील त्यांना आज विकता आले असतील. कारण हल्ली दुसऱ्या दिवशी अकाउंटला येतात, विकताही येतात. ज्यामुळे कालची खरेदी असेल त्यांची आज त्यांना विकता आले असतील. चांगल्या प्रकारे प्रॉफिटसुद्धा मिळालं असेल. म्हणजे BSEचा शेअर बघायला गेलं तर काल 5000च्या खाली होता आणि आज कालचा भाव आणि आजचा भाव बघितला तर 500 रुपयाचा फरक होता. त्यामुळे लक्षात ठेवा, पुढे कधी जर असं घडलं तर योजनाबद्धरित्या मार्केट करण्याचा प्रयत्न करा. बँक ऑफ महाराष्ट्राचे अपडेट्स आले तर बँक ऑफ महाराष्ट्राचं जे डिपॉझिट होतं तेही वाढलं, ॲडव्हान्सेसही वाढले, त्यांचं कासा डिपॉझिटही वाढलं. त्यामुळे त्यांचे अपडेट्स हे चांगले आले. त्यांची डिपॉझिट्स 13.45% तर त्यांचं लोन 17.84% वाढलं आणि कासा 14.64% वाढला. ट्रान्सफॉर्मर्स आणि रेक्टिफायर्स याचा रिझल्ट छान आला. प्रॉफिट वाढले, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिनही वाढलं. NBCCला 121 कोटींच्या 3 ऑर्डर मिळाल्या आणि रेलटेल बरोबर डेटा सेंटर प्रोजेक्ट डेव्हलप करण्यासाठी त्यांनी MOU साईन केलं. कोलंबो वेस्ट इंटरनॅशनल टर्मिनलमध्ये कामकाज सुरू झाल्यामुळे अडाणी पोर्टचा शेअर तेजीत होता. जुन्या थर्मल पॉवर प्लांटच्या ऐवजी स्मॉल मॉड्युलर रिॲक्टर बांधण्याच्या विचारात NTPC आहे. IOCने पॅरादीपचं एक प्रोजेक्ट आहे ओरिसामध्ये, ते डेव्हलप करायचं ठरवलं आहे. ते प्रोजेक्ट पेट्रोनेट केमिकल युनिट आहे पॅरादीपचं आणि त्यांनी ओरिसा राज्य सरकारबरोबर यासाठी करारसुद्धा केला आहे आणि ह्या युनिटसाठी 61,077 कोटीची गुंतवणूक केली जाणार आहे. रुस्तमजी म्हणजे कीस्टोन रिॲलिटी यांचे प्री सेल्स 1% कमी झाले, कलेक्शन 38% वाढलं आणि त्यांचा एरिया सोल्ड 42% वाढला. टाटा मोटर्स ग्लोबल होलसेल विक्री 3% कमी झाली. ती 3.66 लाख युनिट झाली. पॅसेंजर व्हेकल होलसेल विक्री 6% कमी झाली.
ती 1.47 लाख युनिट एवढी झाली. गार्डन रिच शिप बिल्डर्स यांनी स्वान डिफेन्स बरोबर MOU केलं शिप बिल्डिंगची क्षमता वाढवण्यासाठी. आता जिओ फायनान्शियल ही सेक्युरिटीच्या ऐवजी किंवा तुम्ही सेक्युरिटी दिल्यानंतर कोणतीही सेक्युरिटी तारण ठेवल्यानंतर डिजिटल लोन सेवा पुरवणार आहे. 10 मिनिटामध्ये 1 कोटीचं लोन तुम्हाला मिळू शकेल. माझगाव डॉक्सचा टर्नओव्हर 10,775 कोटी एवढा झाला. पूर्वी हा 9,467 एवढा होता. त्यांनी 3 रुपये डिव्हिडंड दिला आणि त्याची रेकॉर्ड डेट 16 एप्रिल अशी आहे. एवढं मार्केट आज तेजीत होतं, त्याच्यामध्येही IGLचे शेअर पडत होते आणि डिलिव्हरीचे शेअर पडत होते. कारण गॅसच्या किमती 50 रुपयांनी वाढल्यात आणि डिलिव्हरीचा शेअर फक्त काल त्याने कॉन्ट्रॅक्ट केलं होतं म्हणून तेजीत होता. आज पुन्हा तोही शेअर मंदीतच गेला. आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. बघा, तुम्हाला आवडलं असं सांगणं, तर जेव्हा जेव्हा असं घडेल तेव्हा मी तुम्हाला सांगत जाईन. 7 तारखेला सिमेंट्सची रेकॉर्ड डेट होती, सगळ्यांनाच माहिती आहे. म्हणून मी 4 तारखेला सिमेंट्सचे शेअर मी पण आणि माझ्या यजमानांनी पण घेतले होते. आणि आज बघितलं तर आमचे जे जुने शेअर होते 2-3 वर्षापूर्वी घेतलेले तेवढेच स्टेटमेंटला दिसत होते आणि 4 तारखेचे शेअर काही स्टेटमेंटला दिसत नव्हते. म्हणून चौकशी केली की, कारण CDSLचा पण काही मेसेज आला नव्हता, तर आमचे शेअर का दिसत नाही आहेत. मी 5 शेअर घेतले होते आणि माझ्या यजमानांनी 6 शेअर घेतले. तर आम्हाला कळवण्यात आलं की शॉर्ट डिलिव्हरी झाली आहे. म्हणजे जेवढे खरेदी झाले जेवढे शेअर तेवढे शेअर आम्हाला एक्सचेंज करून मिळाले नाहीत. तर ऑप्शनमध्ये ते शेअर मिळतात का याचा आम्ही प्रयत्न करू आणि ऑप्शनमध्ये ते शेअर मिळाले तर तुम्हाला तुमच्या अकाउंटला आम्ही ते शेअर क्रेडिट करू आणि नाही जर ऑप्शनमध्ये मिळाले तर तुम्ही जे पैसे खरेदी करण्यासाठी घातले तेवढे पैसे आम्ही तुमच्या अकाउंटला क्रेडिट करू. आणि जर तुम्हाला ऑप्शनमध्ये शेअर मिळाले तर क्लोज व्हॅल्यू जी आहे त्या रेटनी तुम्हाला ते शेअर मिळतील. मी 2-3 वेळेला फोन केला, पण क्लोज व्हॅल्यू म्हणजे काय, किती बसेल याचा काही मला खुलासा मिळाला नाही. त्या दिवशीची क्लोज व्हॅल्यू जी होती 4 तारखेची ती 4,928 ते 4,930 या आसपासची क्लोज व्हॅल्यू होती. तर ती तेवढ्या रकमेने आमची बाईक झाली, खरेदी झाली असं धरणार की आम्हाला किती व्हॅल्यू बसेल ते काही कळलं नाही. आणि जर त्या दिवशी आम्हाला ते शेअर मिळाले नाही तर मग हा जो डिमर्जरचा बेनिफिट आहे तो डिमर्जरचा बेनिफिटसुद्धा मिळणार नाही. तर ऑप्शन नेहमी तुमची जी खरेदीची डेट असते त्या डेटपासून 3 दिवसांनी ऑप्शन होत असतो. याचा अर्थ काय होतो तर त्या दिवशी वायदेचेही क्लोजिंग होतं सिमेंट्सच्या बाबतीत आणि ज्याने कोणी
म्हणजे वायदे बाजारातही डिलिव्हरी देऊन तुम्ही तुमचं कॉन्ट्रॅक्ट क्लोज करू शकत होतात. ज्याने कोणी सिमेंट्सचे शेअर विकले त्याची डिलिव्हरी इन्स्ट्रक्शन स्लिप दिली नाही किंवा त्यांच्याकडे तेवढे शेअर नव्हतेच, शॉर्ट झाली त्यांची पोझिशन. त्यामुळे बऱ्याच ब्रोकर्सना ते शेअर ब्रोकर्सकडे ते शेअर मिळाले नसतील. तर काय होत आहे हे 1-2 दिवसात कळेल. तर माझा प्रयत्न चालू आहे. तर काय होत आहे हे तुम्हाला मी कळवीन. त्यामुळे तुमच्या अकाउंटला किंवा तुमच्यावर अशी कधी हे आलं, अडचण आली, तर काय काय करता येतं हे सुद्धा तुम्हाला समजू शकेल. म्हणून मी ही गोष्ट आज तुमच्या कानावर घातली आहे. त्याचप्रमाणे जर मला शेअर्स मिळाले तर तेही तुम्हाला सांगेन आणि भाव काय लावला गेला तोही तुम्हाला मी सांगेन. म्हणजे मी आज फोनवर बोलले, आता सविस्तर तशी मेल संध्याकाळी टाकणार आहे. माझं सगळं रोजचं रुटीन संपल्यानंतर की पूर्वी माझ्या स्टेटमेंटला किती शेअर होते, किती शेअर मी 4 तारखेला घेतले, कशासाठी ते शेअर घेण्याचा उद्देश काय होता आणि मला त्या शेअरची अधिक किंमत बसू नये अशा पद्धतीने मी मेल पण टाकणार आहे. आणि या संबंधात काय झालं ते तुम्हाला 2-3 दिवसामध्ये मी सांगू शकेन. कधी तुमच्या बाबतीतही असं काही घडलं तर तुम्ही कमेंटमध्ये किंवा सेपरेट मला व्हॉट्सअपवर लिहून कळवलं तर तीच गोष्ट मी बाकीच्या सगळ्या लोकांना सांगत जाईन. तर सगळ्यांनाच त्या गोष्टीचा फायदा मिळू शकेल. बघूया आता उद्या काय होतं आहे ते. काल आपण मार्केट पडण्याचा तमाशा किंवा नंगानाच बघितला. आज मार्केट वाढलं तेवढंच हेही पाहिलं. माझ्या सिमेंट्सच्या शेअर्सच्या बाबतीत मी नेहमी म्हणते की तुम्ही कितीही प्रयत्न केलात शेवटी नशीब काही चीज आहे. तर तसं हे झालं. काही म्हणजे आपण म्हणतो की नशीब नाही लल्लाटी आणि पाऊस पडतोय तळ्याच्या काठी. म्हणजे पाऊस आलाय, सगळं आलंय नशीब, पण माझ्या नशिबात नाही, माझ्या शेतात काही पाऊस पडला नाही. तसं शेअर्स घेण्याची, शेअर्स स्वस्तात घेण्याची सगळ्या प्रकारची संधी चालून आली, पण मला ते शेअर्स काही मिळू शकले नाही. त्यामुळे बघूया काय काय होतं आहे. तर मी तुम्हाला आपलं मजा वाटेल किंवा असंही होतं का असा एक्सपिरियन्स म्हणून तुम्हाला सांगून पाहिले. आता उद्या काय काय होतं ते पाहूया आपण. नमस्ते.